शिवसेना अमरावती व सक्करसाथ मित्रमंडळाच्या वतीने गेल्या 15 दिवसांपासून मायदेशी परतणाऱ्या सर्व कुटुंबांना सर्व प्रकारची मदत, ज्यामध्ये अन्न, फळे, दैनंदिन वस्तू, लहान मुलांसाठी बिस्किटे यांचा समावेश आहे, अशी सेवा विगत 15 दिवसांपासून सुरू आहे। लॉकडाऊनच्या काळामध्ये मुंबई, पुणे, सांगली, सातारा, फलटण या भागामधून बरीचशी मंडळी ही मिळेल त्या वाहनाने मायदेशी परतत आहेत। वेळप्रसंगी त्यांना पायदळ प्रवास सुद्धा करावा लागत आहे। अमरावती बडनेरा महामार्गावरील बडनेराच्या समोर असलेल्या शिवसेना अमरावती व सक्करसाथ मित्रमंडळ अमरावती यांच्या वतीने ही सेवा गेल्या 15 दिवसांपासून अविरतपणे सुरू आहे। यासाठी मुख्यत्वे करून शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रवीण हरमकर हे प्रयत्नशील आहेत। सक्करसाथ मित्रमंडळींच्या वतीने अगदी सकाळपासूनच या सर्व बाबींची तयारी करण्यात येते। नित्यनेमाने दररोज सक्करसाथ मित्रमंडळी ही सकाळी प्रवीण हरमकर यांच्या घराच्या बाजूला असलेल्या प्रांगणामध्ये स्वयंपाक करतात। तदनंतर टरबूज, खरबूज, चहा, बिस्किटे इत्यादींची जमवाजमव केली जाते आणि साधारणतः 2 वाजताच्या सुमारास ही मंडळी बडनेराकडे रवाना होतात। त्यानंतर रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत हा उपक्रम सुरू असतो आणि परत आल्यानंतर सगळे सामान व्यवस्थित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीची तयारी सुरू होते। कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नसताना सक्करसाथ मित्रमंडळ आणि शिवसेना अमरावतीचे हे कार्य खरोखर कौतुकास्पद आहे। याबाबत माहिती विचारली असता शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रवीण हरमकर यांनी सांगितले, 15 दिवसांपूर्वी सक्करसाथ मित्रमंडळ व शिवसेना शाखा बुधवाराच्या वतीने सुद्धा सर्व ठिकाणी जे यात्रेकरू किंवा प्रवासी हे मुंबई, पुणे साईडवरून येत आहेत आणि आपापल्या मायदेशी परतत आहेत, अशा सगळ्या मंडळींसाठी इथे आपण पाहत आहे की इथे नाश्ता जाताना दिसतो आहे, पाण्याच्या कॅन आहे, सॅनिटरी पॅड आहे, चहाची व्यवस्था आहे आणि सोबत फळाचं वाटप म्हणून टरबुजाची सुद्धा व्यवस्था त्यांनी केलेली आहे। अहोरात्र 15 दिवस झाले। या 15 दिवसांमध्ये ही सेवा अखंडितपणे सुरू आहे आणि ही सेवा देण्यासाठी प्रवीण हरमकर अहोरात्र झटत आहेत। त्यांचं मित्रमंडळ जे आहे ते अहोरात्र झटत आहे। सगळ्यात पहिले मला आपल्याला एक विचारायचं आहे की हा जो सगळा एकंदरीत खर्च सुरू आहे हा कसा सुरू आहे? खर्च हे आमचं सगळं मित्रमंडळ म्हणून करत आहे। काही माझ्याकडून, काही आमचे जे सहकारी माझे सहकारी आहे आणि माझा जो चालणारा वर्ग आहे, माझ्यासोबतचा जो वर्ग आहे, तो सगळं मिळून आम्ही हा खर्च करतो। हा खर्च आमचा आता ते 14 दिवस झाले। ह्या खर्चामध्ये आम्ही कधी पोळी भाजी, कधी भात, आलू भात, मसाले भात, बिस्किट, दूध, लहान मुलांसाठी दूध, चहा, पाण्याची व्यवस्था, एक्वागार्डचं थंड पाणी माझ्याकडेच आहे आणि सॅनिटाईज जे लेडीजला जे लागतात सॅनिटाईज पॅड वगैरे, म्हणजे हर गोष्टीचं आम्ही लक्ष देऊन ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तिथं करत असतो। त्याला आज आम्हाला 14वा दिवस आहे। आता जसं जसं आमचा माणूस मी तसं आमचं चालू आहे। असं की आमचा दिवस ठरला नाही का आज करायचं उद्याने आमचं कंटिन्यू 14 दिवस झाले आणि ह्या 14 दिवसानंतर अजूनही आजचा 14 दिवस आहे। असा हा मित्र चालू आहे। त्याच्यामध्ये माझा जो मित्रमंडळ आहे, सहकारी, माझे सगळे सहकारी आहे, ते माझ्या खांद्याला खांदा लावून सगळं काम करत आहे। माझी मनात तब्येत खराब होती, तब्येत चांगली झाली, त्यानंतर सगळे माझ्या सहकार्याने सगळं काम केलं। तुम्हाला आता सुरू आहे, पण एक मनाला एक चांगलं वाटतं का बा जे लोक रस्त्याने येत आहे, फार निंदनीय म्हणजे बाब आहे। काल एक परिवार भेटला, त्याच्यामध्ये काल बुलढाण्याहून काही लोक येत होते, ते पायदळ येऊन आले, ते पारस त्यांना देवगाव जात होते। तर माझे सगळे सहकार्याने त्यांना ते थांबवून आम्ही चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था डब्बा असं करून दिला आणि एका गाडीमध्ये त्यांना देवगाव जायचं त्यांना बसून दिलं। ते 4 दिवस त्यांच्याकडे 3 महिन्याचं मूल होतं, ते मूल घेऊन आणि ते डोक्यावर सामान घेऊन येत होते। मग आम्ही त्यांना एक गाडी करून दिली, त्या गाडीमध्ये असे अनेक रोजचे किस्से आहे। असे सांगत बसलो तर दिवस निघून जाईल, अनेक किस्से आहे, पण सगळे मिळून त्यांना आम्ही सगळे मिळून करत आहे। एक मनाला समाधान मिळते का आपल्यामुळं मदतीचा आहे कोणाला तरी हात। मी सगळ्यांना आव्हान करतो, अमरावती जिल्हा असो किंवा महाराष्ट्र असो, सगळ्याकडे का बा आपण हा माणसातला माणूस नका जाऊ, माणसातला माणूस ह्या जागा राहिला पाहिजे, याच्याकडे लोकांनी लक्ष दिलं। कारण की जे पाहतो आपण ते चित्र दिसून राहिलं सध्याच्या परिस्थितीत, माणसातला माणूस जागा नाही आहे।
एकामेकाला माणूस स्वतःला भिवून राहिला. माणसानं भिलं पाहिजे हे बरोबर आहे. त्या गोष्टीचं माणसानं प्रिकॉशन केलं पाहिजे. ज्या बिमाऱ्या वाढायच्या त्यासाठी लोक, पण एवढं नका भिऊ का आपलं स्वतः तो माणूस मरून राहिला आणि आपण त्याला पाणी नाही पाजू राहिलो, असं नका. शेवटी तोही पण जगला पाहिजे, आपणही जगलो पाहिजे. याचं सगळं प्रिकॉशन घेऊन काम केलं पाहिजे आणि झालं पाहिजे. असेच मी सगळ्यांना आवाहन करतो. अजून माझ्यासोबत जे लोक जुळतात सगळ्यांना अजून त्यांना आवाहन करतो त्यांनी अजून जुळावं. आपण अजून लोकांना मदत करू. जास्तीत जास्त संख्येत सगळ्यांना सामील व्हा. हा कार्यक्रम आम्ही अमरावती शहर सहसंपर्क प्रमुख या नात्याने शिवसेना व्यक्त करतो आणि माझं सक्करसाथ मित्रमंडळ आहे त्या माध्यमातून हा कार्यक्रम चालू आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.